स्वतंत्र भारतामध्ये अजूनही मनोविकृतीचा कळस असलेले लोक वावरत असून शेतकऱ्यांनी आमच्याकडे काहीही अतिक्रमण असेल तर आम्ही स्वतःहून या ठिकाणी कंपाऊंड करून घेतो, तसंच तुमची गायरानाची 1 इंचही जमीन आम्हाला नको, अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि असं असताना देखील सरपंच या ठिकाणी नाहक राजकीय वैर काढण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास देतो। एकीकडे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत रस्ता केला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी रस्ता खुला केला पाहिजे, मात्र हे सरपंच असणारा रस्ता देखील बुजवण्याच्या प्रयत्नात होते। तसंच शेतकऱ्यांच्या घरासमोर नाली खोदायची आणि संपूर्ण त्या नालीचं पाणी शेतकऱ्याच्या घरात व शेतात कसं जाईल हा विचार करून सरपंच या ठिकाणी जेसीबीच्या फौजफाट्यासह दाखल झाले। मात्र शेतकऱ्यांना अन्याय अनावर झाला आणि त्यांनी थेट तहसीलदारांना फोन लावत या संबंधित जाब विचारला। यानंतर तहसीलदारांनी तातडीने ॲक्शन घेत तलाठ्यांना हे काम थांबवलं गेलं पाहिजे असे आदेश दिले। त्यांच्या आदेशानुसार या आदेशाला स्थगिती आली असून स्वतंत्र भारतामध्ये मात्र इंग्रज गुलामगिरीतून किंवा इंग्रजांसारख्या वागणाऱ्या या सरपंचाच्या गुलामगिरीत किती दिवस जगायचं हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय। बघा शेतकऱ्यांच्या व्यथा। तुमचं नाव गाव सांगा, कुठल्या तालुक्यात तुम्ही राहतात आणि काय तुमच्यासोबत प्रकार घडलाय? माझं नाव नामदेव वसंत देशमुख, राहणार बोराळे, तालुका चांदवड। आमचं इथं क्षेत्र गट नंबर 21 आणि 21 लगत गायरान गट एक, गट नंबरचा तर 23 आहे। आणि ग्रामपंचायतनं त्या गटाची मोजणी केल्यानंतर आमच्याकडं अतिक्रमण दाखवलंय, ते बी एकदम थोड्या प्रमाणावर, परंतु आम्ही ते अतिक्रमण काढून द्यायला आमची काही हरकत नाही। आम्ही ते अतिक्रमण त्यांना काढून देणार आहे, पण आमचा एकच इश्यू तिथं का तिथं चर मारायचा नाही। आमच्या सो खर्चानं वाटलं तर आम्ही आमच्याकडं पोल आहे, मशीननं खड्डे घेऊन आम्ही त्या पोल उभे करायला आम्ही तयार आहे। त्यांची जे कब्जा आहे तो कब्जा आम्ही आमच्या मनमोकळेपणानं आम्ही त्यांच्या ताब्यात देणार आहे। आमची जे काही झाडं येतील ते पण आम्ही त्यांच्या क्षेत्रात देऊन टाकणार आहे। काय मागणी आहे तुमची? या ठिकाणी तुम्ही अतिक्रमण द्यायला तयार आहे, सगळ्या गोष्टी करायला तयार आहे, मग काय मागणी आहे तुमची? इथं आमची मागणी एकच आहे फक्त का आमच्या बांधा लगत रस्ता आहे आणि रस्त्याच्या त्या खिटून तिथून ते चर मारू राहिले, तर तो चर मारू नये। कारण तो चर जर मारला तर आमचा त्या बाजूला एक नाला आहे, त्या नाल्यात त्यांना हा नाला मिळवायचा आहे आणि दोन्ही नाल्यांचं जर पाणी जर एकत्र जर झालं तर आमच्या नाल्याची तेवढी कॅपॅसिटी नाही का दोन्ही बी ह्या चराचं पाणी आणि त्या चराचं पाणी एकत्र घेऊ शकल बा ती, आणि त्याच्यामुळं आमचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, म्हणजे आम्हाला शेतीच पडी ठेवावं लागणार आहे। मग हे का करतायत भाऊ? तुम्ही ग्रामपंचायत असेल, तालुका प्रशासन असेल, यांच्याकडे काही पत्रव्यवहार केले का नाही केले? केलेले आहे ना त्याच्यावाले। काय उत्तर मिळालं तुम्हाला? उत्तर काय अजून उत्तरच नाही दिलेलं त्यांनी, ते डायरेक्ट दांडेकशाही हुकुमशाहीच्या स्वरूपात येऊन आणि डायरेक्ट चाऱ्या मारू राहिले। या ठिकाणी वस्ती किती आहेत आणि खरंच या नाल्याची गरज आहे का? तुम्हाला काय वाटतं? वस्ती आमचे फक्त 2च घर आहे आणि इथं नालीची गरजच नाही। ऑलरेडी तिथं रस्ताच आहे आणि रस्ता असल्यामुळे तिथं चाराची गरजच येत नाही। मग का तुमच्या बरोबर हा अन्याय होतो? काय वाटतंय तुम्हाला? हा अन्याय फक्त ही गावगुंडी आणि सरपंच ते जे आहेत, सरपंच त्यांच्या मी विरोधात आहे। मी पण एक ग्रामपंचायतचा सदस्य आहे,
पण मी त्यांच्या विरोधात आहे म्हणून ते माझ्याशी दुश्मनी करताय. शेजारच्या आजूबाजूचे लोक जे आहे, लगतचा जो शेतकरी तो पण त्यांना सामील होऊन आणि हा बुद्धिपुरासा आम्हाला त्रास देत आहे. त्यांना काय नेमकं साध्य करायचं त्रास देऊन? त्यांना साध्य दुसरं काहीच करायचं नाही, फक्त या जे इथं जे पाणी जे तुंबतंय समोर, हे पाणी यांना त्या नाल्यातून काढून आमच्या नाल्यात टाकायचंय 22 गट मधलं. आणि ते जर टाकलं तर आमचं प्रचंड म्हणजे आम्हाला शेतीच पडीत ठेवावं लागणार आहे. या मागे देखील सरपंचांनी असा काही त्रास करण्याचा प्रयत्न केलाय का तुम्हाला? असं कोणाला त्रास दिलाय का? गावात त्यांचं वर्तन कसं आहे? वर्तन तसे ते याच्यामध्ये सापडले, ते लाचमध्ये पकडले गेले. ते अजून काय नेमकं त्यांच्याविषयी तसे आहे 1-2 ते भरपूर त्यांचं तसं ते म्हणजे कॅरेक्टर त्यांचं हे झालेलं आहे. आणि बुद्धिपुराशी आम्हाला त्रास द्यायचं काम चालू केलं आहे त्यांनी. तुमची आता नेमकी काय मागणी राहील? जर या ठिकाणी चर झाला तर तुम्ही काय करणार आहे? काय इशारा देणार आहे? इथं जर त्यांनी जर दांडाशाही हुकुमशाहीने जर चर जर केलात तर मी माझ्या पूर्ण कुटुंबासह तहसील पुढं मी. या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला असून मुख्यमंत्र्यांनी तसंच कृषी मंत्र्यांनी या घटनेची तातडीनं तसंच गांभीर्यानं दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आर्त हाक देखील मारली आहे.